नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ त्याच्यामधलं नॅचरल सिलेक्शन हा जो पार्ट आहे तो आज कंटिन्यू करणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवर मॉथ की ज्या बटरफ्लायसारख्याच दिसतात त्याच्यात दोन स्पेसीज दिसते. तर त्याच्यामध्ये एक जी स्पेसीज आहे ती तुम्हाला या पद्धतीनं व्हाईट कलरची दिसते. कम्प्लीट व्हाईट नाही आहे, पण त्याच्यामध्ये ब्लॅक थोड्याशा लाईन आहेत, डॉट डॉट आहेत आणि ही ब्लॅक कलरची मॉथ दिसते. तिला हिचं बॉटनिक याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे बिस्टन बेटुलारिया. काय नाव आहे त्याचं? बिस्टन बेटुलारिया. आणि ही दुसरी ब्लॅक कलरची जी मॉथ दिसते तिचं नाव आहे बिस्टन कार्बोनारिया. तर मॉथ ही जी आहे, बटरफ्लाय जेव्हा झाडावर बसतात तेव्हा त्यांचे पंख मिटून घेतात. मात्र ह्या ज्या मॉथ आहेत त्यांचे पंख स्प्रेड करूनच आपल्याला ह्या फांद्यांच्यावर बसलेल्या दिसतात. तर ह्या ज्या मॉथ आहेत, तर डार्विनचा जो सिद्धांत आहे नॅचरल सिलेक्शन तो आपल्याला ह्या मॉथमध्ये पाहायला मिळतो. तर काय याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं मॉथमध्ये? तर डार्विननं काय म्हणलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्होल्युशन. तर इव्होल्युशन उत्क्रांती होण्यामध्ये नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेचरनं कोणाला सिलेक्ट केलं आहे त्याच्यानुसार इव्होल्युशन जे आहे ते आपल्याला होताना दिसतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक व्हॅरिएशन पाहायला मिळतं. जसं आपण ह्या मॉथमध्ये पाहिलं की आपल्याला काय जेनेटिक व्हॅरिएशन मॉथमध्ये पाहायला मिळालं की याच्यामध्ये काही व्हाईट कलरच्या आहे आणि काही ब्लॅक कलरच्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण ह्या दोन मॉथच्या घेतल्या तर त्याच्यामध्ये जी काही फिट आहे नॅचरल एन्व्हायरमेंटला, जी फिट आहे चेंजिंग एन्व्हायरमेंटला, जी जगू शकते, ॲडॅप्टेशन दाखवू शकते ती जगते, आणि जी ॲडॅप्टेशन दाखवत नाही ती जगत नाही असं डार्विननं म्हणलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं हे जे बिस्टन बेटुलरी आहे त्याच्यामध्ये बघा, ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल. ही जी व्हाईट कलरची मॉथ आहे ती या पद्धतीनं झाडाचे जे ट्रंक आहे, ज्याला आपण खोड असं म्हणतो, त्याच्यावर बसलेली दिसते आपल्याला. तर ही व्हाईट कलरची मॉथ हे पहिल्या जे ट्रंक आहे त्याच्यावर दिसत नाही आहे, मात्र दुसऱ्या ट्रंकवर दिसते. असं का होतं आहे? तर हे जे पहिलं ट्रंक आहे झाडाचं त्याच्यावर तुम्हाला व्हाईट कलरचं लायकेन आलेलं दिसतं. आणि हे जे लायकेन आहे त्याला आपण मराठीत दगडफूल म्हणतो, बऱ्याचदा मसाल्यांच्या पदार्थामध्ये असतं. तर हे जे लायकेन आहे ते बऱ्यापैकी मॉथसारखंच दिसतं. प्लस हे मॉथ पण झाडावर बसलेत. तर काय होतं, तर कॉमोफ्लेज इफेक्ट येतो आणि ह्या मॉथ प्रिडेटर्स म्हणजे पक्षी यांना खात असतात, त्यांना हे मॉथ दिसत नाहीत. मात्र दुसरी एक डायग्राम बघा याच्यामध्येच आपल्याकडे आहे, तर तुम्हाला क्लिअर कट दिसेल की लायकेन आहे आणि लायकेनच्या शेजारीच त्या मॉथ बसलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की हा जो पार्ट आहे तो लायकेनचा आहे, दगडफूलचा आहे पार्ट, आणि हा जो पार्ट आहे तो मॉथचा आहे. तर याला कॉमोफ्लेज इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे ॲनिमल्स त्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारं हे ॲडॅप्टेशन आहे. तर आपल्याला हे ॲडॅप्टेशन मॉथमध्ये पाहायला मिळतं. आणि डार्विननं असं अभ्यासलं की ह्या ज्या मॉथ आहे, ब्रिटनमध्ये त्याने अभ्यास केला की ह्या ज्या मॉथ आहेत त्याच्यात दोन स्पेसीज आहेत. एक आहे व्हाईट बिस्टन बेटुलारिया आणि दुसरी आहे ब्लॅक. तर याच्यामध्ये डार्विननं काय पाहिलं की ब्रिटनमध्ये जेव्हा इंडस्ट्री नव्हत्या, पोल्युशन नव्हत्या, तेव्हा झाडाच्या ट्रंकवर जेव्हा ह्या दोन्ही मॉथ बसायच्या तर जनरली ह्या मॉथ ज्या आहेत त्या रात्री ॲक्टिव्ह असतात आणि दिवसा ह्या ट्री ट्रंकवर विश्रांती घेत असतात. तर त्यांनी ऑब्झर्व केलं की पोल्युशन नाही आहे आणि ट्रीच्या ट्रंकवर या पद्धतीने डायग्राममध्ये दिसतंय तसं लायकेन आहे. आणि त्या झाडाच्या खोडावर ह्या दोन्ही जेव्हा मॉथ बसत होत्या तेव्हा दिवसा जे काही यांना खाणारे पक्षी आहेत तर याच्यामध्ये साहजिकच ह्या व्हाईट कलरचा मॉथ जो आहे त्या व्हाईट लायकेनबरोबर कॉमोफ्लेज इफेक्टमुळं तो दिसत नव्हता. हा ब्लॅक कलरचा मॉथ दिसायचा आणि पक्षी त्याला खायचे आणि त्याच्यामुळं
बिफोर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे त्यांच्या इथे कारखानदारी डेव्हलप होण्याआधी त्यांना अभ्यास केला की व्हाईट कलरपेक्षा ब्लॅक कलर मॉथ जे आहे त्यांचा नंबर कमी आहे, कारण ते इझी पक्ष्यांना दिसतात आणि पक्षी त्यांना खातात. मात्र जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं 1845 नंतर आणि ही जी ट्री ट्रंक आहे त्याच्यावर सगळं जो स्मोक आहे, कार्बन पार्टिकल्स ट्री ट्रंकवर बसले आणि त्याच्यानंतर जेव्हा दिवसा हे मॉथ याच्यावर रेस्टिंगसाठी दोन्ही मॉथ येत होते तेव्हा साहजिकच पक्ष्यांना हा व्हाईट कलरचा मॉथ लगेच दिसत होता, कारण झाडाच्या खोडावर काळी अशी काय सूट आहे, काळी काजळी आहे आणि हा ब्लॅक कलरचा मॉथ त्यांना दिसत नव्हता. त्यामुळे इझी कोणाला ते खात होते, ह्या मॉथला खात होते. तर इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की व्हाईट कलरचे मॉथ त्यांचा नंबर काय झाला, कमी झाला आणि ब्लॅक कलर मॉथ त्यांचा नंबर वाढला. तर इथं नेचरनं कोणाला सिलेक्ट केलं आहे, ब्लॅकवाल्याला सिलेक्ट केलं आहे, कारण त्यानं ह्या काजळी डिपॉझिट झालेल्या खोडाबरोबर काय झालं, कॅमोफ्लेज इफेक्ट दिला आणि नेचरनं ह्या ब्लॅकला काय केले, सिलेक्ट केले. इंडस्ट्रियलायझेशन होण्याआधी या व्हाईटला नेचरनं सिलेक्ट केलं होतं, यांचा नंबर जास्त होता, ब्लॅकचा कमी होता. इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर मात्र ब्लॅकचा नंबर वाढला कॅमोफ्लेज इफेक्टमुळे आणि व्हाईटचा नंबर काय झाला, कमी झाला. तर याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो की जो आपल्याला हे डायग्राम मोठी केले की या पद्धतीनं क्लिअर कट दिसेल. तर काय म्हणलेलं आहे नॅचरल सिलेक्शनमध्ये, डार्विननं काय म्हणलेलं आहे, द फिटेस्ट विल बी ॲट द सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज अँड विल बी मोर लाईक टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग दॅन द रेस्ट. तर याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन नंतर हा फिट आहे, त्यामुळे ह्याने जास्त प्रमाणामध्ये ऑफस्प्रिंग प्रोड्यूस केले अँड कंटिन्यूज टू एन्जॉय ग्रेटर सर्वायवल अँड रिप्रोडक्टिव्हिटी. न्यू स्पेसीज विल इव्हेंच्युअली इव्हॉल्व. तर इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर हे ब्लॅकचा नंबर वाढतो, व्हाईटचा नंबर काय होतो, कमी होतो. Natural selection is the process by which better adapted organisms grow and produces more number of offspring in the population. तर ब्लॅकचा नंबर वाढला आहे, व्हाईटचा नंबर कमी झाला आहे. ब्लॅकला कोणी सिलेक्ट केलेलं आहे, नेचरनं सिलेक्ट केलेलं आहे. Natural selection encourages those genes or trait that assure highest degree of adaptive efficiency between the population and its environment. तर ह्या दोन्ही मॉथपैकी कोणी चेंजिंग एन्व्हायरमेंट बरोबर जुळून घेतले, जास्त इफिशियन्सी दाखवली, त्याला नेचर काय करतं, सिलेक्ट करतं. इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर नॅचरल सिलेक्शन. इन ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ, हे जे दिसतात आपल्याला इथं ग्रे व्हाईट विंग मॉथ, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन ग्रे विंग्ड व्हाईट मॉथ की ज्यांचं नाव काय, बिस्टन बेटुलारिया, वेअर मोर इन नंबर, यांचा नंबर जास्त होता व्हाईटचा, दॅन ब्लॅक विंग मॉथ बिस्टन कार्बोनारिया. तर याच्या व्हाईटचा नंबर जास्त होता, ब्लॅक मॉथचा नंबर कमी होता. बिफोर इंडस्ट्रियलायझेशन दिस मॉथ्स आर नॉक्टर्नल अँड ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन ट्री ट्रंक. तर रात्री यांच्या ॲक्टिव्हिटी असतात आणि दिवसा हे ट्री ट्रंकवर काय केलेले असतात, विश्रांती घेत असतात. व्हाईट विंग्ड मॉथ कॅन कॅमोफ्लेज, हा जो व्हाईट आहे, camouflage, hide in background well with the lichen covered trees that help them to escape from the predatory birds. On other hand, the black winged moth, हे जे ब्लॅक आहेत ते resting on lichen covered tree trunk were easy victim. हे इझिली दिसत आहेत, इझी विक्टीम फॉर द प्रिडेटरी बर्ड्स अँड देअर नंबर वॉज रिड्यूस. तर इंडस्ट्रियलायझेशन होण्यापूर्वी ह्या ब्लॅकचा नंबर काय झाला होता, कमी होता. आता हे सेकंड डायग्रॅम आहे आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रीज केम अप इन ग्रेट ब्रिटन. द इंडस्ट्रीज रिलीज ब्लॅक सुटी स्मोक दॅट कवर्ड अँड किल. झाडावर हे सगळं काय झालं, डिपॉझिट झालेलं आहे ब्लॅक
sooty smoke that covered and killed the lichens. फक्त यांनी झाडांना कव्हर नाही केलं तर हे जे लायकेन आहे ते सुद्धा काय झालं आहे, त्यांची संख्या कमी झालेली आहे. लायकेन्स ग्रोईंग ऑन ट्री अँड टर्न द ट्री ब्लॅक ड्यू टू पोल्युशन. तर हे पोल्युशन होण्याआधीचं ट्री ट्रंक आहे आणि हे पोल्युशन झाल्यानंतरचं ट्री ट्रंक आहे की जे पूर्णपणे ब्लॅक कलरचं झालेलं आहे. दिस चेंज बिकम अन ॲडव्हान्टेज टू द ब्लॅक विंग्ड मॉथ दॅट कॉमोफ्लेज वेल विथ द ब्लॅक ट्री ट्रंक अँड देअर नंबर इन्क्रीज. तर हा जो आहे ब्लॅक कलरचा आहे, ह्या ब्लॅक कलरच्या ट्री ट्रंकवर कळून येत नाही, प्रिडेटरनं त्याला खाल्लं नाही, त्यामुळे ह्यांचा नंबर काय होतो, वाढतो. आणि यांना मात्र प्रिडेटर खातात, बर्ड्स खातात आणि यांचा नंबर काय होतो, कमी होतो. While white winged moths become victim to predatory birds due to which their number reduce. Thus the natural selection has resulted in the establishment of phenotypic trait in changing the environment condition. तर नॅचरल सिलेक्शनमुळं काय झालेलं आहे की ब्रिटनमध्ये कोणत्या कलरच्या मॉथचा नंबर वाढलेला आहे, ब्लॅक कलरच्या मॉथचा नंबर वाढलेला आहे. तर नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, नेचर सिलेक्ट करतं. तर सुरुवातीला ॲडॅप्टेशन व्हाईट कलरच्या मॉथने दाखवलं होतं की जे लायकेनबरोबर कॉमोफ्लेज होत होतं, त्यामुळं त्यांचा नंबर जास्त होता. आता इंडस्ट्रियलायझेशन आल्यानंतर ह्या लायकेन जे आहे ते काय झालं, नष्ट झालं, त्याच्यावर काजळी डिपॉझिट झाली. दोन्ही मॉथ जेव्हा याच्यावर बसतात तेव्हा प्रिडेटर साहजिकच इझिली व्हाईट कलरच्या मॉथला नोटीस करत होते आणि यांचा नंबर कमी झाला. थोडक्यात नेचरनं कोणाला सिलेक्ट केलं, ब्लॅक कलरच्या मॉथला सिलेक्ट केलं, कारण त्यानं काय केलं, चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशनला काय दाखवलं, ॲडॅप्टेशन दाखवलं आणि याच्यामुळं नवीन स्पेसीज काय होते, डेव्हलप होते. हे झालं नॅचरल सिलेक्शन. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे आयसोलेशन. तर आयसोलेशन जे आहे ते आयसोलेशन म्हणजे काय की जे पॉप्युलेशन आहे ते वेगवेगळ्या एरियामध्ये राहत असतं आणि त्याच्यामुळं हे पॉप्युलेशन जे आहे ते काय झालेलं असतं, आयसोलेट झालेलं असतं. तर आपल्याला इथं डायग्राममध्ये बघायचं आहे आयसोलेशन म्हणजे काय. तर आपण ह्युमन्स जरी घेतले तर वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ह्युमन्स राहतात की इंडिया असेल, ब्रिटन असेल, चायना असेल किंवा UK असेल. तर इथं ह्युमन स्पेसीज काय झालेलं आहे, आयसोलेट झालेलं आहे. आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसीज इंटू अ स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन देम. तर साहजिकच आहे, अमेरिका आणि इंडिया एकमेकांपासून लांब आहेत, त्यामुळे इथे इंटरब्रीडिंग काय होतं, कमी होतं. सम बॅरियर्स विच प्रिव्हेंट जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन बिटवीन द आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. तर वेगवेगळ्या कारणामुळं हे पॉप्युलेशन जे आहे ते काय होत असतं, आयसोलेट होत असतं. त्याच्यामधलं पहिलं जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते आहे जॉग्राफिकल आयसोलेशन. तर जॉग्राफिकल आयसोलेशन त्याला फिजिकल आयसोलेशन असंही म्हणतात. It occurs when an original population is divided into 2 or more groups by geographical barriers. तर ओरिजिनल पॉप्युलेशन आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काय केले, डिव्हाइड झालं आहे आणि त्याचं कारण काय, जॉग्राफिकल बॅरियर्स. कोणते कोणते असतात जॉग्राफिकल बॅरियर्स बघा, रिव्हर्स, ओशन्स, माउंटन्स, ग्लॅशियर एक्सेट्रा. म्हणजे अमेरिकापासून इंडिया कशामुळे सेपरेट झालेलं आहे ह्युमन पॉप्युलेशन, तर मध्ये खूप मोठा काय समुद्र आहे, तर याला आपण बॅरियर म्हणतो. किंवा अगदी आपण इंडियामध्ये घेतलं की आपल्यामधले जे हिमाचल प्रदेशचे लोक आणि साऊथमधले लोक यांच्यामध्ये काय खूप सारे बॅरियर आहे, माउंटन्स आहेत. तर ह्या बॅरियर्समुळं काय झालेलं असतं, पॉप्युलेशनचं आयसोलेशन झालेलं असतं. अँड दिस बॅरियर्स प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन द आयसोलेटेड ग्रुप्स. ओके. Again note that these separated groups are exposed to a different kinds of environmental factors. तर हे जे ग्रुप आहेत ते वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सला काय होतात, एक्सपोज होतात. तर त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहिजे, फिंचेस बर्ड्स आहेत बघा, की या बर्ड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला बीक पाहायला मिळते. तर फिंचेस तुम्हाला आपल्याकडे खूप छान त्याची डायग्रॅम आहे, तुम्हाला दाखवते मी. त्याला फिंचेस म्हणतात बघा.
हे जे फिंचेस आहेत बर्ड्स, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला त्यांची जी नेक आहे, काहींची शॉर्ट पाहायला मिळते, काहींची लॉंग मिळते, काहींची अशी वाकलेली मिळते की ज्यांना किडे खायचे आहेत. तर या फिंचेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या हॅबिटॅटला राहतात, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहतात आणि कोणत्या जॉग्राफिकल एरियाला राहतात, तिथं काय फूड अवेलेबल आहे त्यानुसार त्यांच्या बीकमध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन झालेलं दिसतं. ठीक आहे. So note that this separated population develop distinct gene pool and they do not interbreed. Thus new species have been formed by geographical isolation. For example, Darwin's finches. त्यानंतर आपल्याला पुढचं जे अभ्यासायचं आहे ते आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आपण त्याची जी स्लाइड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ती ओपन करूया. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ओके. तर त्याच्या आधी आपण अभ्यासलेलं आहे स्पेसीज म्हणजे काय किंवा पॉप्युलेशन म्हणजे काय. इथे तुम्हाला डायग्राममध्ये वेगवेगळे काय दिसत आहेत, बर्ड्स दिसत आहेत. अ पॉप्युलेशन और ग्रुप ऑफ पॉप्युलेशन whose members have the ability to interbreed with one another under natural condition and produce fertile offspring and reproductively isolated from each other. तर बर्ड्सचं आपण पॉप्युलेशन घेतलं की यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होतं आणि ते नवीन पिल्लांना जन्म देतात. असं जे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. तर याच्यामध्ये स्पेसीज बघा, आपण स्पेसीज ही कन्सेप्ट आहे. स्पेसीज ह्युमन स्पेसीज आहे, मंकी वेगळी स्पेसीज आहे. तर स्पेसीज म्हणजे काय बघा. द डायव्हर्सिटी ऑफ स्पेसीज ऑन अर्थ इज सिम्पली आउटस्टँडिंग. Scientists have identified about 2 million species and still do not know how many species inhabit Earth. Scientists estimate as many as 30 million species may inhabit Earth. तर पृथ्वीवर 30 मिलियन एवढ्या वेगवेगळ्या स्पेसीज असू शकतात. सो द बिग क्वेश्चन इज हाऊ डीड सो मेनी स्पेसीज फॉर्म. तर ह्या एवढ्या स्पेसीज कशा तयार झाल्या, त्यांचं कसं इव्होल्युशन झालं ते आपल्याला बघायचं आहे. इव्होल्युशन ऑफ स्पेसीज, स्पेसिएशन दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. तर 30 मिलियन एवढ्या स्पेसीज कशा तयार झाल्या हे आपल्याला बघायचं आहे. स्पेसिएशन ऑकर व्हेन मेंबर्स ऑफ सिमिलर पॉप्युलेशन नो लॉंगर इंटरब्रीड टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग विदिन देअर नॅचरल एन्व्हायरमेंट. तर आपण बर्ड्स पाहिले की काही अमेरिकेला आहेत आणि काही इंडियामध्ये आहेत. तर असे जे बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये सिमिलर पॉप्युलेशन आहे, मात्र त्यांच्यामध्ये काय होतं, इंटरब्रीडिंग होत नाही आणि इंटरब्रीडिंग न झाल्यामुळं नवीन ऑफस्प्रिंग जे आहेत ते तयार होत नाहीत. इट ऑकर्स व्हेन ग्रुप इन अ स्पेसीज बिकम रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटेड अँड डायव्हर्ज. अ सिंगल स्पेसीज कॅन जनरेट अ मल्टिपल स्पेसीज. तर आपल्याला एकाच स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळतं. तर स्पेसिएशन म्हणजे काय. स्पेसिएशन इज द इव्होल्युशन ऑफ न्यू स्पेसीज. तर एखादं प्लांट आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी स्पेसीज तयार झाले, काहीतरी नवीन कॅरेक्टर आलं आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये डोळ्याने दिसतं, त्याला आपण न्यू स्पेसीज असं म्हणतो. स्पेसिएशन इन्क्रीज अवर प्लॅनेट्स biological diversity. Therefore, speciation is an important part of theory of evolution. तर आपल्याला वेगवेगळे स्पेसिएशन कशामुळे होतं त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे बघा काय. The existence of biological factors or barriers that prevent two individuals of species from mating and producing viable and fertile offspring. The new species will form when reproductive isolation occurs. तर याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालेलं आहे, बायोलॉजिकल बॅरियर्स आहेत आणि त्याच्यामुळे नवीन स्पेसीज ज्या आहेत त्या काय तयार होत नाहीत. तर याचा आपण चार्ट बघूया की नक्की याच्यामध्ये स्पेसीज बॅरियर्स कशा पद्धतीनं काम करतात. जॉग्राफिकल बॅरियर आहे म्हणजे माउंटन्स, रिव्हर्स
किंवा लँड, याच्यामुळं काय स्पेसीज एकसारख्या स्पेसीज काय झालेल्या आहेत, वेगवेगळ्या झालेल्या आहेत. दुसरं आहे प्री झायगोटिक आणि पोस्ट झायगोटिक. तर प्री झायगोटिक म्हणजे झायगोट फॉर्म होण्याआधी असणारे बॅरियर्स. तर याला आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हणतो. तर याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये बघा जीन फ्लो आणि स्पेसिएशन अशा दोन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे अभ्यासायच्या आहेत. तर इथं बघा जॉग्राफिकल आयसोलेशन दाखवलेलं आहे. ते तुम्हाला डायग्राममध्ये आऊल, त्याच्यात दोन वेगवेगळ्या स्पेसीज दिसतील. एक आहे नॉर्दर्न स्पॉटेड आऊल, तुम्हाला वरच्या डायग्राममध्ये दिसेल नॉर्दर्न स्पॉटेड आऊल, आणि दुसरा जो आहे तो मेक्सिकन स्पॉटेड आऊल. तर दोन वेगवेगळ्या एरियामध्ये राहणारे हे दोन आऊल आहेत की त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, थोडंसं व्हॅरिएशन आहे. तर याला हे जे यांच्यामध्ये व्हॅरिएशन आलं आहे ते कशामुळं झालं आहे, जॉग्राफिकल एरिया, आणि ज्याला आपण जॉग्राफिकल आयसोलेशन असं म्हणतो. Geographical isolation occurs when population cannot meet because of physical barrier. Geographically separated population aren't necessarily distinct species. For example, northern spotted owl and Mexican spotted owl. तर याच्यामध्ये आयसोलेटिंग मेकॅनिझम कोणते आहेत ते बघा. आयसोलेटिंग मेकॅनिझम प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग अँड मेंटेन रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर अमेरिकेमध्ये असणारे वेगळे बर्ड्स आहेत, इंडियामध्ये असणारे वेगळे बर्ड्स आहेत. तर आयसोलेट झालेलं आहे याला, आणि ह्या आयसोलेट झाल्यामुळे काय झालं, इट प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग अँड मेंटेन्स रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर याच्यामध्ये आयसोलेटिंग मेकॅनिझम कॅन डिवायडेड इंटू 2 डिफरंट टाईप्स. मगाशी आपण चार्टमध्ये पाहिलं होतं. Isolating mechanism that occurs before fertilization are called pre-zygotic isolating mechanism, and isolating mechanism that occurs after fertilization are called post-zygotic isolating mechanism. तर याच्यामध्ये प्री-झायगॉटिक बॅरियर्स कोणते आहेत बघा. प्री-झायगॉटिक बॅरियर्स आर ऑब्स्टॅकल्स दॅट आर प्रेझेंट बिफोर अँड एग कॅन बी फर्टिलाइज. तर झायगोट तयार होण्याआधीच हा बॅरियर जो आहे तो त्याचं काम करत असतो. अ झायगोट इज अन एग दॅट हॅज बीन फर्टिलाइज बाय स्पर्म. प्रीमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम इन्क्लूड इकॉलॉजिकल आयसोलेशन, टेम्पोरल आयसोलेशन, बिहेवियरल आयसोलेशन, मेकॅनिकल इनकॉम्पॅटेबिलिटी अँड गॅमिट आयसोलेशन, की जे आपल्याला परत डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. तर याच्यामध्ये इकॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय बघा. इकॉलॉजिकल आयसोलेशन ऑकर्स व्हेन पोटेन्शियल मेट्स नेव्हर मीट बिकॉज दे लिव्ह इन डिफरंट हॅबिटॅट. इथं हा बर्ड दाखवलेला आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, द माउंटन ब्ल्यूबर्ड लिव्ज ॲट हाय इलिव्हेशन व्हाईल द ईस्टर्न ब्ल्यूबर्ड प्रिफर्स लो इलिव्हेशन. तर हे दोन बर्ड्स जे आहेत ते दोन वेगवेगळ्या लोकेशनला राहतात, आणि त्या वेगवेगळ्या लोकेशनला राहिल्यामुळं काय होतं, त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही आणि नवीन जनरेशन जे आहे ते प्रोड्यूस केलं जात नाही. किंवा इथं स्नेकमध्ये तुम्हाला दिसेल बघा, वॉटर डेव्हिलिंग थॅमनॉप्सिस आणि दुसरा आहे टेरेस्ट्रियल थॅमनॉप्सिस. तर हा स्नेक आहे, एक वॉटरमध्ये राहतो आणि एक कुठं राहतो, जमिनीवर, टेरेस्ट्रियल आहे, आणि वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहत असल्यामुळं त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही आणि नवीन पिल्लांचा जन्म होत नाही. पुढचं बघा, टेम्पोरल आयसोलेशन पाहायचं आहे. टेम्पोरल आयसोलेशन ऑकर्स व्हेन स्पेसीज कांट मेट बिकॉज दे ब्रीड ॲट डिफरंट टाइम्स ऑफ इयर. तर हे जे दोन प्लांट्स आहेत ते एका स्पेसीजचे आहेत, मात्र त्यांच्यामध्ये जे फ्लावरिंग टायमिंग आहे तो वेगवेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, द मॉन्टेरी पाईन अँड बिशप पाईन हॅव डिफरंट पॉलिनेशन पिरियड, फेब्रुवारी अँड एप्रिल. तर वेगवेगळ्या मंथमध्ये त्यांना फ्लावर येतं, वेगवेगळ्या मंथमध्ये पॉलिनेशन होतं. त्यामुळं जरी ह्या एका स्पेसीज असल्या तरी त्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्बिनेशन होत नाही. दुसरं एक्झाम्पल बघा, रेड अँड ब्लॅक सी अर्चिन्स. हे तुम्हाला डायग्राममध्ये समुद्रात असणारे सी अर्चिन्स दिसते.
लिव्ह इन सेम लोकेशन, समुद्रामध्येच राहतात, बट रिलीज देअर गॅमिट्स ॲट डिफरंट टाईम ऑफ इयर. तर वेगवेगळ्या टाईमला ते गॅमिट्स रिलीज करतात, त्यामुळं हे दोन्ही एकमेकांपासून काय झालेले आहेत, सेपरेट झालेत, आयसोलेट झालेत. पुढचं आयसोलेशनचं कारण आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल कॉम्पॅटिबिलिटी. म्हणजे एका स्पेसिसचे जे ॲनिमल्स, प्लांट हे का एकमेकांपासून आयसोलेट होतात, तर त्याचं अजून एक कारण आहे मेकॅनिकल कॉम्पॅटिबिलिटी. सॉरी. Mechanical compatibility occurs when species cannot mate because their reproductive structures are incompatible. Closely related species may attempt to mate but fail because they are automatically incompatible and transfer of sperm is not possible. In animals with internal fertilization, male and female sexual organs may not fit each other. For example, snails of species whose cells have left-handed spirals may be unable to successfully copulate with snail whose cells have right-handed spiral. तर पुढची डायग्राम पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल जे स्नेल्स आहेत ते वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये त्यांचं काय झालेलं आहे, स्पायरल तुम्हाला पाहायला मिळतं. काही राईट हँडेड आहेत आणि काही लेफ्ट हँडेड आहेत, त्यामुळे त्यांच्यामधलं जे मेटिंग जे आहे ते काय पॉसिबल होत नाही. पुढचं जे आयसोलेशनचं कारण आहे ते आहे गॅमेटिक. तर गॅमिट्समुळे काय झालेलं आहे, स्पेसीज वेगवेगळ्या झालेल्या आहेत. स्पर्म्स ऑफ वन स्पेसीज मे नॉट सर्वाइव्ह इंटरनल एन्व्हायरमेंट of female reproductive tract in another species. For fertilization to occur, sperm must reach the ovum. For this to happen, they usually attract each other through chemical means, but the chemical might vary from one species to another. In this case, gametes won't recognize each other and fertilization won't take place. त्याला आपण गॅमेटिक आयसोलेशन असं म्हणतो. पुढचं आपल्याला बिहेवियरल आयसोलेशन बघायचं आहे. बिहेवियरल आयसोलेशन ऑकर्स व्हेन स्पेसीज कांट मेट बिकॉज पॅटर्न ऑफ कोडशिप मे बी डिफरंट टू द एक्सटेंट दॅट सेक्शुअल युनियन इज नॉट अचीव्ड. फॉर एक्झाम्पल, फायरफ्लाईज प्रोड्यूस पॅटर्न ऑफ फ्लॅशेस. तर फायरफ्लाय सगळ्यांनी पाहिलेले आहेत, आपण त्याला काजवे असं म्हणतो. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत त्या ठराविक पॅटर्नची लाईट काय करतात, तयार करतात, इमिट करतात. फ्लॅश जी आहे ती वेगवेगळ्या पॅटर्नची तयार करतात. फायरफ्लायज प्रोड्यूस पॅटर्न ऑफ फ्लॅशेस दॅट अट्रॅक्ट देअर मेट्स. ओव्हर 2000 species of fireflies are isolated based on the pattern of flashes. पुढचं आपल्याला बघायचं ईस्टर्न अँड वेस्टर्न मिडोवर्क हे जे बर्ड्स आहेत तर यांच्यामध्ये बघा हे दोघं एकमेकांपासून का सेपरेट झालेत. हा वेस्टर्न आहे आणि हा ईस्टर्न मिडो लार्क आहे. मेंबर्स ऑफ द टू स्पेसीज विल नॉट मेट विथ इच अदर बिकॉज दे यूज डिफरंट सॉन्ग्स टू अट्रॅक्ट मेट. ईस्टर्न मिडोलार्क विल नॉट रिस्पॉन्ड टू वेस्टर्न मिडोलार्क सॉन्ग अँड व्हाईस वर्सा. म्हणजे स्पेसीस सारखं असलं तरी याचं गाणं वेगळं आहे, हा वेगळ्या आवाजात गाणं म्हणतो आणि त्यामुळं ते एकमेकांमध्ये काय करत इंटरब्रीड करत नाही. पुढचं आपल्याला बघायचं पोस्ट मेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम. तर दोन वेगवेगळ्या स्पेसीस एकत्र आलेल्या आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र आलेलं आहे. मात्र त्याच्यानंतर काय बॅरियर्स किंवा काय अडचणी येतात त्या पाहिजेत आपल्याला. आयसोलेटिंग मेकॅनिझम विच ऑपरेट आफ्टर फर्टिलायझेशन प्रिव्हेंट्स हायब्रिड जायगोट फ्रॉम डेव्हलपिंग इनटू अ व्हायबल फर्टाईल अडल्ट. तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज एकत्र आल्या की हायब्रिड ऑर्गॅनिझम तयार होतो. मात्र तो हायब्रिड ऑर्गॅनिझम जो आहे तो व्हायबल राहत नाही, म्हणजे जास्त दिवस जगत नाही किंवा त्याचं रूपांतर फर्टाईल अडल्टमध्ये होत नाही. देअर आर 3 likely causes that will occur to ensure that
द हायब्रीड डज नॉट रिप्रोड्यूस. पोस्टमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम इन्क्लूड हायब्रीड इनव्हायबिलिटी, ज्या हायब्रीड इंडिव्हिज्युअल जगत नाही. हायब्रीड इनफर्टिलिटी, तो मेल फिमेल गॅमेट्स प्रोड्यूस करत नाही. हायब्रीड ब्रेकडाऊन. तर या कारणामुळं पोस्टमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम जे आहे ते काय होतं, काम करतं आणि स्पेसीज एकमेकांपासून वेगवेगळ्या होतात, आयसोलेट होतात. तर हायब्रीड इनव्हायबिलिटीमध्ये काय होतं बघा. The term hybrid refers to a offspring between two different species, and inviability refers to an organism that does not thrive किंवा जगत नाही. In hybrid inviability, mating occurs and the hybrid produce, but the hybrid very weak and cannot live outside the uterus. तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये मेटिंग झालं, मात्र हा जो हायब्रिड त्यांच्या जो ऑर्गॅनिझम जो एम्ब्रिओ तयार झाला आहे तो काय होतो, युटेरसमध्ये सर्वाईव्ह होत नाही. फॉर एक्झाम्पल, सेव्हरल स्पेसीज ऑफ फ्रॉग लिव्ह इन द सेम हॅबिटॅट, बट हायब्रिड्स डू नॉट कम्प्लीट डेव्हलपमेंट. तर फ्रॉगच्या तुम्ही वेगवेगळ्या स्पेसीज पाहिल्या असतील. दुसरा एक्झाम्पल आहे बघा, हायब्रिड इनव्हायबिलिटी. तर इथे तुम्हाला दिसेल, चित्रामध्ये दिसेल, एक शीप आहे आणि एक गोट आहे. इफ शीप अँड गोट्स मेट, देन हायब्रिड झायगोट्स डाय बिफोर बर्थ. द क्रिएशन ऑफ अन अनसक्सेसफुल हायब्रिड इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ पोस्ट झायगॉटिक बॅरियर. तर इथं शीप ही वेगळ्या स्पेसीजची आहे, गोट वेगळ्या स्पेसीजचे आहे. यांचं जर फर्टिलायझेशन झालं तर झाल्यानंतर त्यांचा जो झायगोट आहे तो काय होतो, जगत नाही, आणि त्याला हायब्रिड इनव्हायबिलिटी असं म्हणलं जातं. पुढचं आहे बघा, हायब्रिड स्टरिलिटी. तर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल की एक्झाम्पल आहे, मेल डॉंकी क्रॉस विथ द फिमेल हॉर्स. डॉंकी आणि हॉर्स यांच्यामध्ये जर क्रॉसिंग केलं त्यानंतर जो आपल्याला ऑर्गॅनिझम मिळतो त्याला आपण मुले असं म्हणतो. तर याच्यामध्ये हे जे मुलेज आहेत तर त्याच्यामध्ये बघा काय होतं, स्पेसीज मेट अँड हायब्रिड इज व्हायबल बट स्टराईल. म्हणजे डॉंकी आणि हॉर्स यांच्यामध्ये आपण क्रॉसिंग केलं तर व्हायबल किंवा जो जगणारा असा ऑर्गॅनिझम तयार होतो, आणि हायब्रिड इज व्हायबल बट स्टराईल, हा जो आहे मुले नावाचा हायब्रिड तयार होतो, मात्र हा स्टराईल असतो, म्हणजे हा पिल्लांना जन्म देऊ शकत नाही.